हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भावर पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या इथल्या का नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे असतात मी मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आज आहे तारीख 5 सप्टेंबर आणि आज 2 शो आहेत. म्हणजे असं बघायला गेलं तर आज मी 3 शो वाजवले. आज 5 सप्टेंबर तारीख आहे आणि आता वाजले किती वाजले 4:30 वाजायला 10 मिनिटं आहेत. 4:20 झालेत. तर पहिला शो मी आता वाजवला दैसरचा श्री काहीतरी मंडळाचं नाव आहे, थांबा मी सांगतो. शिवप्रेमी मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव दैसरचा श्री. तर बीट्स मेकरला शो होता तिकडे, तर तिकडे 1-1.5 तास वाजवलं. कुणाल लोकांच्या ग्रुपमध्ये गेलेलो मी वाजवायला. तुम्हाला कुणाल माहितीच असेल, जो ओरीपाड्याच्या राजाच्या आगमन सोहळ्याला जो बीट्स मेकर होता त्याच बीट्स मेकरमध्ये आज मी वाजवायला गेलो दैसरचा श्री. आणि आजचा आपला 2 शो आहे, रनिंग शो आहे आई माऊली म्युझिकल ग्रुपला. रनिंग शो आहे. पहिला शो राजेश कंपाऊंडला आहे, रतननगर साईडला. राजेश कंपाऊंडला गणेश मंदिर, राजेश कंपाऊंड दैसर पूर्व, राजेश कंपाऊंडचा विघ्नहर्ता. तर पहिला शो आई माऊली ग्रुपचा आज 5 सप्टेंबरचा राजेश कंपाऊंडचा विघ्नहर्ता आहे. आणि सेकंड शो आहे आंबावाडी श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, आंबावाडी दैसर पूर्व, आंबावाडीचा राजा. तर दोन्ही रनिंग शोज आहे. आणि पहिल्या शोला आपल्याला एकच रोटो लावायचा आहे आणि सेकंड शोला आंबावाडीच्या राजाला 2 किट लावायचे, म्हणजे 2 रोटो लावायचे. आणि सेटअप बघू. आणि आज पोरं खूप धांदलीमध्ये असणार, कारण काय 2 शो आहेत लगातार. पहिल्या शोचा टाइम आहे 6 ते 8, 8:30 पर्यंत असणार. आणि आंबावडीच्या राजाचा शोचा टायमिंग आहे 8:30 ते 10:30 पर्यंत असेल. तर आजचे 2 बॅच होणार आहेत. म्हणजे एका बॅचला आम्ही लोक असणार. आता पहिल्या बॅचला कोण कोण आहे आणि सेकंड बॅचला कोण कोण आहे ते मला माहीत नाही. तर आता सगळं अरेंजमेंट करायची आहे, हातगाडी वगैरेची पण. तर आता जास्त काही टाइमपास नाही करत. आज आपली पिंक टी शर्ट घालायची आहे. कालची जी टी शर्ट होती ती तुम्ही बघितली, म्हणजे ह्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग जरा समजून घ्या, लेट येतील, कारण काय आर्टिस्ट लाईफ आहे प्लस ब्लॉगिंग आहे. तर हे सर्व म्हणजे झोप बी पूर्ण नाही होत आहे. आणि कंटिन्यू शोज चालू आहे, तुम्ही बघतात आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला. अजून कोणी इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकला क्लिक करा आणि फॉलो करा. कारण काय तिथे आपले अपडेट्स येत राहतात रोज वेगळे रेग्युलर, म्हणजे अपडेट्स येत राहतात. तर आता जास्त काही टाइमपास नाही करत. थोड्या वेळाने मी पण निघतो, थोड्या वेळाने आताच निघतो. सिद्धूचा फोन आलेला, तर लोकेशनला पोचायचं आहे 4:30 पर्यंत. बघू किती वाजेपर्यंत स्टार्ट होत आहे. आणि आजचा सेटअप पण आता मी जसं की तुम्हाला सांगितलं तिकडे पोचल्यावर पण दाखवीन. तो पण त्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक कमेंट सर्व करून ठेवा. घाम बघा किती आलाय, कारण काय फॅन बंद ठेवलाय. फॅन अगर जर चालू ठेवला ना तर होत नाही इंट्रो बरोबर, नुसता किरकिर असा आवाज येतो, म्हणून फॅन बंद ठेवलाय. तर चला भेटतो आता तुम्हाला थोड्या वेळात. ओके, तोपर्यंत सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, चॅनलला लाईक वगैरे. 1 hour later. फर्स्ट लोकेशनवर आत्ताच आलो आहे मी. सगळी पोरं पण आली आहेत. इकडे सेटअप झालो आहे. आज पहिल्या शोला 1 रोटोच लावायचं आहे. आले कामं चालू आहे दादा. स्वरूप सोडायला येत नाही तू, कळलं काय? आम्हीच काल सेटअप केलं, काढलं. सोडायला येत नाही पण तो. ह्याचा थापडोलचा. अरे सगळं टेम्पोमधनं सामान काढलेलं आहे. आता आपला खास मित्र पण आला आहे, हेमाडे. हितेश पण आहे, भावेश पण आहे. ह्याचे प्रॅक्टिस चालू आहे याची. चिल्लर पार्टी पण आली आहे आणि मूर्ती पण आली आहे. समोरच आहे पार्टी. मूर्ती आहे ना? तीच आहे ती बघा तिथे आहे. आता येईल थोड्या वेळात पुढे. पटापट सेटअप लावतो आणि मग तुम्हाला भेटतो. सगळी तयारी चालू आहे. 15 minutes later.
hours later. तर आता आम्ही तिकडनं निघालोय, मी आणि विपुल चालतच आलो 5 मिनिटावर. आता इथे सेकंड लोकेशनला पोचलोच आहे, इथे 1 मिनिटावर आम्ही पोचू. फटाफट जाऊ आता, इथे पण स्टार्ट करू. अजून मूर्ती आली नाही. आणि पहिल्या लोकेशनवर तर गाजवलं फुल, मी थोड्या वेळच वाजवलं. मग इकडे सेकंड लोकेशनला आलेलो, सर्व अरेंजमेंट वगैरे केली सर्व पोरांनी, मिनी पण. आणि आता आम्ही वाजवायला सुरू करू जेव्हा मूर्ती येईल तेव्हा. जाऊया आता लोकेशनवर परत, सेकंड लोकेशनला. नाश्ता करायला आलो आहे, हे बघा मने आहे, भूक लागली आहे म्हणून. पवार पण आहे आणि कटलेस आता घेतलं आहे. जाऊ आता लोकेशनवर फटाफट, भूक लागली आहे, जाम भूक लागली आहे. जेवून पिऊन कोणच नाही आले, ते बघा कसा खातोय. चला खाऊन भेटतो तुम्हाला. सेटअप पण आपला पूर्ण रेडी झाला आहे आणि सर्व पोरं आली आहेत, वीर पण आहे सोबत आपला. आणि आता हा दुसरा रोटो लावला आपला पवारचा, आपला रुपेश पवार मित्र आहे, त्याचा रोटो लावला. सगळे सोबत आहेत. कंटाळला ना बिट्टू? काय यार कंटाळ येतोय, अजून आला ना. 9 वाजले, तो तिकडे घेऊन गेला, मी काय करू? तो वीर. चला आता पोचले, आता येईल गणपतीची मूर्ती. हा बघा, हा नुसता रस्ता भटकावत होता पोरांना. तर आता गणपतीची मूर्ती आलीच आहे, तर आता डायरेक्ट स्टार्ट करूया. मूर्ती कुठं स्टार्ट करून तुम्हाला भेटतो. ओके. आणि 9 तर वाजून गेलेत, आता बघू किती वाजेपर्यंत वाजवायचं. आजचा सेटअप बघा आपला. आणि खाली आता काय काय सामान लावलं आहे ते माहिती नाही. 5 बेस तर दिसत आहेत, 5-6 बेस दिसत आहेत. बघू किती काय सामान आहे ते व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, मला पण माहिती नाही, व्हिडिओमध्ये बघा. चला भेटतो वाजवून झाल्यानंतर.
आरामात पडू नको. पवार आज पवार पण होता आपल्या बरोबर वाजवायला. मजा आली ना बाबा? एन्जॉय केलं ना? आई माऊलीमध्ये खूप मजा आली. फर्स्ट टाइम वाजवलं, एन्जॉय आली. आत्ताच जस्ट पॅकअप झालं आमचं. आता मी रोटो माझा खोलला, म्हणजे तो पवारचा रोटो होता, मी वाजवत होतो. आता जस्ट रोटो खोलला आहे तो. सगळी आता सामान वगैरे काढतायत. हातगाडीला जे बांबू वगैरे लावले हातगाडी खोलतायत. स्टँड आहे भोंग्याचा, हे बघा. आणि बाकीचे आपले ग्रुपची पोरं बघा तिकडे समोर उभे आहेत, सामान घेऊन गेलेत तिकडे इन्स्ट्रुमेंट. तर आता मस्तपैकी खूप मजा आली. दोन्ही मंडळात आज वाजवून. एक राजेश कंपाऊंडचा विघ्नर होता आणि एक आंबावाडीचा राजा. दोन्ही खूप मजा आली आगमन सोहळा वाजवायला. आणि इकडे 9 वाजता आम्ही स्टार्ट केलं आणि तिकडे 5:30ला स्टार्ट केलेलं. तिथे थोड्या वेळच मी होतो, इथे जास्त वेळ होतो. इथे स्टार्ट टू एंड होतो आणि तिथे थोड्या वेळच वाजवलेलं. तर धांदल होती म्हणून काय जास्त ब्लॉग शूट करायला भेटला नाही. एकाच दिवशी 2 शो होते म्हणून. तर 2 शो असतात तर असंच घाई गडबडी होते. जे आर्टिस्ट आहेत त्या लोकांना माहिती आहे. बाकी जे आपले ग्रुपचे सर्व कामं करतात मुलं. आता थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. आता 10:30 वाजत आले. 10 वाजताच आमचा पॅकअप झाला आहे. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने तोपर्यंत. आणि आज आपल्याबरोबर पवार होता वाजवायला, रुपेश पवार. आपल्या ग्रुपमध्ये वाजवून त्याला पण खूप मजा आली. तर आता पटापट हे लोक पण पॅकअप करतायत, मग भेटतो तुम्हाला. अर्धा इन्स्ट्रुमेंट इथे ठेवलं आहे. रत्नेश आहे सोबत आणि बाकीचे मुलं तिकडे समोर हातगाड्या वगैरे खोलत आहेत. सिद्धू वगैरे पण आहेत. विपुल आहे, जयेश भाई आहे, कल्पेश पण आहे. कल्पेश भाई मजा आली ना वाजवून? आणि सकाळी आम्ही सोबतच वाजवलेलं दुपारी. कुठला नाही, बीट्स मेकर नाही, गणपती दैसरचा श्री बाप्पाचा आगमन सोहळा वाजवलेला. विपुल पण होता तेव्हा. जयेश दादा पण आहे. अशोकन तुफान आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आत्ताच जस्ट मंडळाची मूर्ती आतमध्ये गेली आहे. मी मगाशी तुम्हाला मूर्ती नाही दाखवली, आता दाखवतो मंडळाची मूर्ती. आता तुम्हाला मंडळाची मूर्ती दाखवतोय. आंबावाडीचा राजा दाखवतो एकदा. मगाशी मूर्ती नाही दाखवली होती म्हणून.
तर आता पूर्ण पॅकअप झालं आहे. आता सामान ठेवायला गेले आहेत पोरं अर्धी आपली. आपला टेम्पो पुढे उभा आहे ना, म्हणून टेम्पोमध्ये सामान ठेवणार आणि केतकी पाडायला झालं टेम्पो. आणि तो पण तर रत्नेश दाखवतो काय करतोय बघा. प्रॅक्टिस संपल्यानंतर रोटो वाजवतोय, ते पण बेसच्या स्टिकने. हे बघा, हे बघा, रिक्षात रोटो सिम्बॉल इथे वाजवतोय वर. वा, हे लवकर घेऊन जावा. सिद्धू कंटाळला आहे, सकाळपासून मॅनेजमेंट करतोय. बोल बस. 150 रुपया देगा. 150 रुपया देगा. 150 बस झाले ना. आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. समोसा वाटप चालू आहे इथे. आता आम्ही पुढे आलोय. आता आम्ही शिवशक्ती सिग्नल आहे ना तिकडे आहे. स्वरूप बघा कसा बघतोय. 8 समोसा. तर आता आम्ही जिथे आंबावाडीचा राजा होता तिकडनं आम्ही पुढे आलोय. जिथे आम्ही मगाशी स्टार्ट केलं ना त्या लोकेशनला आलोय, कारण ते सामान इथेच ठेवलेलं. तर आता आपला टेम्पो येतोय. टेम्पोमध्ये सगळं इन्स्ट्रुमेंट लोड करून घेणार आणि मग हे लोक सगळे आपापल्या घरी, एक होती पारी आपापल्या घरी. आमचा पवार बघा कसा खातोय. भूक लागली ना जाम. मगाशी एक वडापाव आणि कटलेस खाल्ला, त्याच्यानंतर आता समोसा. पण तशी करतोय. पण तेच सांगतोय, त्याच्यानंतर काय खाल्लं थोडी आपण दिवसभर. आणि मी तर जेवलो पण नाही दुपारपासून, असाच आहे उपाशी. उपाशी म्हणजे मगाशी एक वडापाव आणि एक कटलेस खाल्ला. टेम्पोला निघालाय. आता इथे असं बोलत बसलेत सगळे. कल्पेश बाय वन साईड हा एक नंबर वाजवत होता. हा तर फक्त ओळख काढायला येतो, त्याचे सर्व हे टुनर पिनरपासून आम्ही फिट करायचं. तर आता आम्ही शिवशक्ती एरियामधनं निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे रत्नेशला स्टेशनला सोडायला. मी रत्नेश आणि सिद्धू आहे. तर रत्नेशला स्टेशनला सोडून रत्नेश जाईल मग घरी नायगावला. आणि मी एरियात गेल्यावरच ब्लॉग एंड करीन. आणि आज एकदम पण मजा आली शो वाजवायला आणि दोन्ही मंडळाचं चांगलं सहकार्य भेटलं. काय बोलतो रत्नेश? एक नंबर. सिद्धू पण आहे सोबत गाडी चालवतो. पण मला भेटतो तुम्हाला थोड्या एरियात. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.